नमस्कार मित्रांनो. आजकालच्या जगात अफेअर दररोज म्हटलं तरी होतील, पण खरं प्रेम व्हायला आणि मिळायला देखील नशीब बलवत्तर असायला हवं. तुम्हाला तुमचं खरं प्रेम ओळखता येणं महत्त्वाचं आहे. जरी ओळखलं तरी ते पुढे अबाधित ठेवून जपता सुद्धा आलं पाहिजे. खरी प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या यशात आणि दुःखात दोन्हीमध्ये तुमच्यासोबत उभी असते. ते तुमची मनापासून काळजी घेतात आणि तुम्हाला नेहमी आधार देण्याचा प्रयत्न करतात. तुमच्या मतांचा, तुमच्या आवडीनिवडींचा आणि तुमच्या अस्तित्वाचा आदर केला जातो. तुमच्यावर स्वतःचे विचार लादले जात नाहीत. त्या व्यक्तीसोबत असताना तुम्हाला सुरक्षित आणि विश्वासात असल्यासारखे वाटते. तिथे संशयाला जागा नसते. प्रेम हे कोणत्याही अपेक्षेशिवाय किंवा अटींशिवाय केले जाते. केवळ सौंदर्य किंवा पैसा बघून प्रेम केले जात नाही. तुम्ही सोबत नसतानाही ती व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करते आणि तुमच्याशी बोलण्यात त्यांना आनंद मिळतो. तुमची बलस्थाने आणि कमतरता दोन्हीही स्वीकारल्या जातात. तुम्हाला बदलण्याचा आग्रह केला जात नाही. तुमच्या आयुष्यात आलेला जोडीदार हा नातं वाचवण्यासाठी जर काहीही करू शकत असेल आणि नमते घेत असेल तर खरंच त्याचं प्रेम हे खरं समजावं. कारण ज्यांना टाइमपास करायचा असतो वा जे प्रेमात सिरियस नसतात असे कधीच नात्यासाठी कोणत्याही थराला जात नाहीत. त्यामुळे जर तुमचा जोडीदार सरतेशेवटी नात्याला प्राधान्य देत असेल, त्याला तुम्ही हवे असाल तर असे प्रेम गमावू नये, कारण सगळ्यांनाच असे प्रेम मिळत नाही. जर तुम्ही खूप चिडचिडे असाल वा तुम्ही खूप चुका करत असाल आणि वारंवार करत असाल, पण तरी तुमचा जोडीदार तुम्हाला समजून घेत असेल आणि त्याला आशा असेल की तुम्ही कधीतरी सुधराल आणि त्यासाठी तो तुम्हाला खूप संधी देत असेल, तर त्याचे प्रेम खरे असल्याशिवाय तो हे करणारच नाही. तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता त्या व्यक्तीमध्ये तुम्हाला गमावण्याची भीती नसेल, तर मात्र ते प्रेम जास्त काळ टिकू शकत नाही. जेव्हा खरं प्रेम असतं तेव्हा माणूस आपल्या त्या व्यक्तीसाठी काहीही करू शकतो. ती व्यक्ती आपल्याला सोडून जाऊ नये वा आपल्यापासून दूर जाऊ नये म्हणून हर एक पद्धतीने प्रयत्न करतो. त्यामुळे तुमच्या जोडीदाराच्या डोळ्यात तुम्हाला गमावण्याची भीती दिसत असेल तर त्या जोडीदाराला कधीच दूर जाऊ देऊ नका. ते प्रेम खरंच आहे. त्याग, समर्पण या गोष्टी आजच्या जगातील कपल्सना पटत नाहीत, पण मुळात जेव्हा वेळ येते तेव्हा या गोष्टी जो करतो त्याचीच प्रेम सर्वश्रेष्ठ ठरते. या गोष्टी जरी पुस्तकी वाटत असल्या तरी मानवी स्वभावाचे एक उत्कट चित्रण आहेत. आपण जेव्हा एखाद्यासाठी त्याग आणि समर्पण करतो तेव्हा त्या व्यक्तीबद्दल असीम प्रेम असे म्हणूनच आपण त्याग आणि समर्पण करतो. प्रेमात एखाद्याला बदलण्याची ताकद असते असे म्हणतात आणि ही गोष्ट अगदी खरी आहे. प्रेम हे कोणालाही बदलू शकते. जर तुमच्या जोडीदाराचे तुमच्यावर खरे प्रेम नसेल, पण जर तुम्ही त्यांच्यावर निस्सीम प्रेम केले तर तुमचे ते निस्वार्थ आणि निस्सीम प्रेम पाहून त्यांचे देखील मन परिवर्तन होऊ शकते आणि ते सुद्धा तुमच्यावर खूप प्रेम करायला लागू शकतात. त्यामुळे जेवढे तुम्ही समोरच्यावर मनापासून खरे प्रेम कराल तेवढेच तुमचा जोडीदार देखील नक्कीच तुमच्यावर खरे प्रेम करेल.